एका पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी माध्यम प्रतिनिधींसमोर आले होते. तिथे उपस्थित असलेल्या हेले लिंग नावाच्या एका महिला पत्रकाराने पंतप्रधान मोदींना थेट प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. Prime Minister Modi, why don't you take some questions from the freest press in the world? तिचा प्रश्न होता, तुम्ही पत्रकारांकडून थेट प्रश्न का घेत नाही? पण वेळेअभावी पंतप्रधान मोदी तिथे न थांबता पुढे निघून गेले. या प्रकारामुळे नाराज झालेल्या हेले लिंग यांनी हा सगळा अनुभव सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स ट्विटरवर शेअर केला आणि दावा केला की भारतीय पंतप्रधानांनी त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही आणि ते तिथून निघून गेले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हेले लिंग यांचे ते ट्विट रिट्विट केले आणि यावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत भारतात लोकशाही तसेच पत्रकारितेच्या स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला. पण या कथेला एक वेगळंच आणि अनपेक्षित वळण मिळालं जेव्हा त्या महिला पत्रकाराने थेट राहुल गांधींनाच प्रतिप्रश्न केला. राहुल गांधींनी ट्विट केल्यानंतर पत्रकार हेले लिंग यांनी त्यांना एक खुली ऑफर दिली. त्यांनी विचारले, तुम्ही मला एक थेट मुलाखत देणार का? पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या ट्विटनंतर राहुल गांधी किंवा त्यांच्या टीमकडून त्या ट्विटवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नाही. यामुळे सोशल मीडियावर उलटसुलट चर्चांना उधाण आले. हा वाद इथेच संपला नाही. दुसऱ्याच दिवशी या प्रकरणावर आपली बाजू मांडण्यासाठी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एक विशेष प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली. लोकशाहीच्या मूल्यांचा आदर राखत यामध्ये त्या महिला पत्रकार हेले लिंग यांना देखील आमंत्रित करण्यात आले होते आणि त्यांना प्रश्न विचारण्याची पूर्ण संधी दिली गेली. पण जेव्हा प्रश्नोत्तरे सुरू झाली तेव्हा परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी आणि हेले लिंग यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. भारतीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की आंतरराष्ट्रीय दौऱ्यांवरील पत्रकार परिषदांचे काही ठराविक नियम आणि वेळेचे अत्यंत कडक नियोजन असते. आधीच ठरलेल्या प्रोटोकॉलनुसारच प्रश्न घेतले जातात आणि पंतप्रधानांनी जाणून बुजून कोणताही प्रश्न टाळलेला नाही. हेले लिंग यांनी मात्र असा युक्तिवाद केला की लोकशाही देशाच्या प्रमुखांनी अशा प्रकारे थेट प्रश्नांना सामोरे गेले पाहिजे. जेव्हा अधिकारी आपली बाजू मांडत होते तेव्हा ते वेगळीच उत्तरे देत असल्याचा दिसून आले. मला हवं तेच उत्तर द्या या वक्तव्यावर अधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दात सुनावले की तुम्हाला आमची बाजू ऐकावीच लागेल. ही आमची प्रेस कॉन्फरन्स आहे. एका बाजूला विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधींनी इंटरव्ह्यूच्या ट्विटवर मौन बाळगल्यामुळे सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना ट्रोल केले. तसेच राहुल गांधींचे यावर शांत राहणे कितपत योग्य होते हा वाद आता दोन्ही बाजूंनी सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटते? भारतीय परराष्ट्र मंत्रालयाची भूमिका योग्य होती का?